नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. मी पूनम माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आता ह्या तुम्हाला इतिहास साड्या दिसत आहेत ना, तर प्रॉब्लेम असा झालेला की माझ्या म्हणजे मी आजारी होते खूप दिवस. नंतर प्रेग्नन्सी राहिले, नंतर माझा छोटा मुलगा झाला वगैरे. त्याच्यामध्ये माझी मशीन पण बंद होती आणि इतक्या साड्या म्हणजे जेवढ्या साड्या घेतलेल्या होत्या किंवा अशा सगळ्या हलक्यातल्याच आहेत बरं का. अशा आपल्याला बाजारात इकडं तिकडं कुठं जाताना घालण्यासारख्याच आहेत. इतक्या काही अशा महागातल्या किंवा काठपदर वगैरे साड्या नाहीत. पण ह्याच साड्या ना अशा कधी कधी घेऊन ठेवलेल्या ना, तर माझ्याकडून त्या पिको करायच्या राहून गेल्या होत्या. आणि काय होतं माहिती आहे का, आता प्रॉब्लेम असा व्हायला लागला की छोटा पण माझा मोठा झालेला आहे, थोडासा 1 वर्षाचा झाला आहे. आणि आत्ता मी थोडंसं म्हणजे काम मशीनवर वगैरे बसते, मशीनवर काम वगैरे करते, हे चालू आहे आता. आणि मोठ्या मुलाला पण शाळेत सोडायला वगैरे जायला लागतं, त्यामुळे ड्रेस असतात बरं का, ड्रेस वगैरे घालते मी. पण कसं होतं का, असं वाटतं ना की आता मला व्हिडिओ वगैरे काढायचे असतात, मग साड्या पटकन घालायच्या वगैरे म्हटलं तर मला त्याच्यावरचे ब्लाऊज पण नाही आणि साड्या पण नाहीत व्यवस्थित. कारण अशा साड्या पिको न करता साड्या घातल्या ना किंवा नेसल्या ना की मग त्याचे सगळे दोरे निघतात, पैंजणला दोरे लागतात किंवा सगळे पायात गुंततात वगैरे. तर असा प्रॉब्लेम झाला होता. मग मी विचार काय केला, ठीक आहे ना, आता बराच दिवस झालं माझं चालू होतं की सगळ्या साड्या काढून कोणत्या साडीला पिको केलाय, कोणत्या साडीला नाही केला हे बघायचं म्हणून. आणि कसं असतं माहिती आहे का, लहान मुलं असलं की एवढा जास्त टाइम भेटत नाही बरं का घरामध्ये. आणि स्पेशली म्हणजे दुसरं बघायला जर कोण नसेल ना घरामध्ये तर त्या मुलाकडेच लक्ष द्यावं लागतं. नंतर माझा मोठा मुलगा सुद्धा आहे, तर त्या मोठ्या मुलाकडे सुद्धा लक्ष द्यावं लागतं. कारण तो पण आता शाळेत जातो, तर त्याचा अभ्यास वगैरे घ्यायचा सगळं. घरी आल्यानंतर त्याला जेवण वगैरे, नंतर त्याला जाताना सगळं बघावं लागतं बरं का. छोटा असल्यानंतर पण ते रडायला लागलं की हातातलं काम ठेवून आपल्याला त्या छोट्या मुलाला घ्यावं लागतं. तर असं सगळं होत होतं. आणि 2 ते 3 म्हणजे 2 ते 2.5 वर्षापूर्वी ना माझी मशीन बंद झाली म्हणजे तिची शिलाईच येत नव्हते. 1-2 वेळा आम्ही घेऊन गेलो होतो ते रिपेअरवाल्याकडे, पण त्यांनी काही रिपेअर करून तिथून तो द्यायचा, पण घरी आल्यानंतर त्याची शिलाईच बसत नव्हती. मग असं करण्याच्या ह्याच्यामध्ये 2-3 महिने निघून गेले. 2-3 महिने निघून गेल्यानंतर मी आजारी पडल्यानंतर बरोबर 2.5 ते 3 महिने ना माझ्या अंगातला तापच थांबला नव्हता. कंटिन्यू मला 2.5-3 महिने ताप येत होता. आम्ही सगळे रिपोर्ट, सगळे दवाखाना, सगळे डॉक्टर वगैरे केले होते, पण मला काही फरक पडत नव्हता. मग नंतर आम्ही बरेच डॉक्टर वगैरे केले. आमच्या रेग्युलर डॉक्टरकडे पण आम्ही गेलो, तर त्यांच्याकडूनच आम्हाला फरक पडला. मग त्या टायमिंगला असं समजलं की प्रेग्नेन्सी पण राहिलेली. आणि मग माझा छोटा मुलगा मग नंतर प्रेग्नेन्सी राहिल्यामुळं मग मशीनकडे लक्ष द्यायचा एवढा काही विषयच नाही आला. मग आता आणि मशीन तर बंदच होती ना, मग आता न्यायला वगैरे पण प्रॉब्लेम येत होता. नंतर घरी यायचं म्हणलं की तो मशीनवाला घरी रिपेअर करायला येत नव्हता. कारण तो बोलायचा मला दुकानात एवढं काम आहे, असं आहे तसं आहे. मग त्यांनीच आम्हाला दुसऱ्या रिपेअरवाल्याचा नंबर नंतर दिला बरं का, माझा छोटा मुलगा झाल्यानंतर प्रेग्नेन्सीमध्ये मग काही इतकं मशीनकडे लक्षच नाही दिलं. मग मी ब्लाऊज पण नाही कुठं बाहेर शिवला एक पण, नंतर साड्या पण बघितल्याच नाहीत. मग एवढ्या घालण्यात म्हणजे नेसण्यात येतच नव्हतं, त्याच्यामुळं मग त्या साड्या पण बघितल्या नाहीत आणि तसंच कपाटात राहून गेल्या होत्या साड्या पण. मग नंतर मी छोट्याला घेऊन इकडं आल्यानंतर आता तो छोटा असल्यामुळं 5-6 महिने काही एवढं लक्षात दिलं नाही. 5-6 महिन्याचा झाल्यानंतर पण माझ्या छोट्या मुलाचा प्रॉब्लेम असा झाला की त्याला पण असं 8-4 दिवस बरा असायचा आणि नंतर आजारी पडायचा. म्हणजे सतत असं 9-10 महिन्यापर्यंत चालूच होतं. मग त्याला लघवीचा थोडासा प्रॉब्लेम होता, तर त्याचं पण ऑपरेशन आम्ही करून घेतलं आणि ऑपरेशन झालं वगैरे. मग त्या ह्याच्यामध्ये आत्ता त्याला 1-1.25 वर्ष होत आलेत. मग सगळ्या गोंधळात ना मला ह्या गोष्टींकडे म्हणजे साड्या वगैरे किंवा ब्लाऊज वगैरे ह्या गोष्टींकडे लक्षच नाही देता आलं. आणि मग माझ्या साड्या नेसण्यात पण खूप कमी यायच्या आणि सगळ्या गोष्टी कमी. साड्यांच्या बाबतीत म्हणलं तर सगळ्या गोष्टी माझ्या कमी झाल्या होत्या. कारण पटकन मुलांकडे वगैरे लक्ष देणं, त्याला दवाखान्यात नेणं, हे म्हणलं तर पटकन ड्रेस घालायचा आणि घेऊन जायचं असं होत होतं ना. पण आता छोटा पण चांगला आहे, बरा आहे, व्यवस्थित आहे. नंतर मोठ्याचं पण स्कूल आता व्यवस्थित चालू झालं वगैरे, त्याच्याकडे पण चांगलं व्यवस्थित लक्ष देणं वगैरे होतं. त्याच्यामुळे आता विचार केला ना की ठीक आहे ना, आता आपण आपल्या पण कामाकडे थोडंसं लक्ष देऊया किंवा ब्लाऊज कोणते शिवायचे राहिलेत किंवा
साड्या कोणत्या पिको करायच्या राहिल्यात वगैरे हे मी एक दिवशी कपाटात बघितलं आणि मग विचार केला की ठीक आहे आता आपण हे करूया, म्हणजे त्याच्याकडे लक्ष देऊया साड्यांकडे. कारण काय होतं माहिती आहे का, पटकन आता असं होतं की व्हिडिओ काढायचे वगैरे म्हणलं किंवा व्हिडिओ रील वगैरे काढायच्या म्हणलं तर आता ह्याला इन्स्टाला माझ्या रील खूप फेमस आहेत बरं का. आता कोण बघत असेल नसेल मला नाही माहिती, किंवा ह्यातले म्हणजे तुम्ही आता बघताय ते त्यांनी पण मला फॉलो केलं असेल कदाचित. तर मग त्यामुळं ना आता असं होतं की काहीतरी कंटेंट आपण धरूया किंवा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करूया वगैरे असं काहीतरी डोक्यात चालू असतं. आणि मग हे गाऊनवर वगैरे किंवा असं ड्रेसवर वगैरे जास्त म्हणजे मला पण नाही एवढं हे होत बरं का काढायला. पण मी काढते, सध्या काढते, पहिले नव्हते काढत ड्रेस रील. पहिले मी साडीशिवाय काढतच नव्हते, पण नंतर कसं छोटा माझा मुलगा, नंतर ते त्या ह्याच्यामध्ये असं साडी नेसण्यात एवढं येत नव्हतं, म्हणून मग ड्रेसवर पण काढायला सुरुवात केली मी. पण आता सध्या असं चाललंय की आता थोडासा टाईम भेटतो ना, दुपारी थोडा वेळ छोटा झोपतो, तर त्या टायमिंगमध्येच आपण आपली जे काही रील किंवा जे काही कंटेंट आपला असेल तो आपण करून टाकायचा. असं चाललंय डोक्यात, असं थोडं प्लॅनिंग चाललंय. तर त्यामुळं मग आता ह्या मी साड्या एक दिवस काढल्या सगळ्या. एक दिवस म्हणजे मागच्या 2-4 दिवसात मी ह्या साड्या सगळ्या काढल्यात आणि सगळ्या साड्यांना पिको केला. पण असं झालं की त्या दिवशी मग तेवढंच झालं, नंतर सगळ्या साड्या मी ठेवून दिल्या होत्या घडी न घालताच. मग कारण टाईमच नाही नंतर भेटला ना, छोटा उठला आणि मोठ्याला पण घेऊन आली, ही त्याचा अभ्यास वगैरे घेतला, ही त्या ह्याच्यामध्ये त्या साड्या घड्या घालायच्या तशाच राहून गेल्या. मग मी दुसऱ्या दिवशी घड्या घालायला घेतल्या साड्या आणि सगळ्या साड्या पिको करून टाकल्या एकाच दिवशी. मग माझे ड्रेस पण आता काय आहेत, आता माझी तब्येत जास्त वाढली होती छोट्या मुलामुळं. मग नंतर आता कसं धावपळ चालू झाली, शाळा छोटा मोठा करण्यात ना तब्येत खूप आता कमी व्हायला लागले. त्यामुळं मग विचार केला आता जे काय पहिले जुने ड्रेस वगैरे आहेत ना ते पण आता काढावेत आणि ते पण फिटिंग वगैरे करून म्हणजे सगळे व्यवस्थित करायला घ्यावं. कारण पटकन कोणती साडी असू द्या किंवा ब्लाऊज असू द्या, ड्रेस असू द्या, घालायचं म्हणलं की पटकन घालता येत नाही ना, म्हणून मग सगळं व्यवस्थित करायला घेतलेलं आहे. आणि तर हेच होतं की साड्या एवढ्या काढल्यात तर मग व्यवस्थित करून ठेवायच्या, म्हणजे पटकन कधी पण कुठं पण जाताना आपल्याला पटकन कुठली पण साडी घेऊन घालता येईल, आता नेसता यावी. आता ह्याच्यावरती ब्लाऊज शोधायचे, त्यांचे ब्लाऊज पीस कुठं ठेवले आहेत काय, आता ते पण शोधावे लागतील कुठं ठेवलेत ते. मग ते शोधून एक ब्लाऊज आता शिवायला घ्यावा लागेल. कारण साडी व्यवस्थित झालेली असली तरी त्याच्यावर ब्लाऊज जर नसेल तर साडी नेसणार कशी, मॅचिंग ब्लाऊज नसेल तर साडी नेसणार कशी. आणि आजकाल माहिती आहे ना, म्हणजे मॅचिंग ब्लाऊज सगळे घालतात किंवा आहे ना, मशीन पण घरात आहे, मग आपण शिवू शकतो ही. तर मग शिवायला आता थोडं मी सुरुवात केलेली आहे. पहिले मला मशीनला खूप काम यायचं बरं का, म्हणजे मी माझ्या मशीन पासून खूप कमाई केलेली आहे, खूप काही वस्तू पण घेतलेल्या आहेत, खूप काही केलेलं आहे बरं का माझ्या मशीनपासून. तर मला मशीननी पण मला भरपूर साथ दिले आणि त्यामुळंच ना मी आता सुरुवात केली की बाबा आता आपले तरी, आता कसं एवढ्या वर्ष गॅप पडलाय तर आता लगेचच कोणी शिवायला वगैरे येणार नाही ना, तर मग त्यामुळं आपले स्वतःचे तरी आहेत ना तेवढे शिवून घ्यावेत. कारण त्यानंतर 2.5 ते 3 वर्षात मी म्हणजे फक्त एकच ब्लाऊज मला वाटते शिवला असेल माझा स्वतःचा, त्याच्यानंतर मी ब्लाऊजच नाहीत शिवले वगैरे 2.5 वर्षात. मग नंतर मशीन नीट केली, मशीनवाला घरी आला होता, घरी बोलवलं होतं मशीनवाल्याला, कारण घरी बाहेर घेऊन जायचो आम्ही, पण घरी आल्यानंतर ती मशीन चालतच नसायची, असं होत होतं ना. तर मग बघा इतक्या साड्या राहिल्या होत्या माझ्या, इतक्या साड्या पिको करायच्या राहिल्या होत्या. मग त्या सगळ्या साड्या मी पिको करून घेतल्या. आणि आता तुम्ही बोलत असाल की सतत मोबाईलकडे काय बघते किंवा हे, तर माझा बघू तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय ना, माझा छोटा मुलगा इकडं तिकडं फिरतोय, तर तो ना स्टँडकडे जात होता आणि स्टँडला हात लावायला बघत होता, घ्यायला बघत होता ना, त्यामुळं त्याच्याकडे पण मला लक्ष द्यावं लागत होतं. आता तो फिरायला लागलाय ना, कसं चालायला लागल्यामुळं कसं कधी कुठं जाऊन कुठली वस्तू ओढून आणेल ना हे काही सांगता येत नाही बरं का. तर ह्याच घरातल्या आपल्या अशाच गमतीच्या गोष्टी होत राहतात. मुलं असली छोटी की, आणि घ्यायला कोणी नसलं की मग आपण जे काही प्रत्येक काम करत असतो ना त्या प्रत्येक कामासोबत आपला लहान मुलगा असतो बरं का. आणि
खरं तर मी अभिमानाने सांगेन की मी माझी दोन्ही पण मुलं ना मी माझ्या जीवावर मोठी करते किंवा माझ्या जीवावर मला असं कोणी 5 मिनटंसुद्धा हातभार लावायला नाही आहे की बाबा मग आम्ही करू लागितले मुलाचं किंवा असं तसं म्हणायला म्हणजे कोणालाच म्हणता येत नाही. कारण तसं कधी झालेलंच नाही. मी माझ्या स्वतःच्या जीवावरच मुलं मोठी केली किंवा मोठी करते. तर त्यांचं सगळं बघून माझ्या पण काही गोष्टी मॅनेज करते. सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात ना खरं तर. कारण घर आहे म्हटल्यानंतर घरात पण काय म्हणून काम नसतं. भांडी लादी कपडे नंतर स्वयंपाक मुलांचं बघणं अभ्यास शाळेत सोडायला जायचं मुलांना ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मॅनेज कराव्या लागतात. आणि जर एखादी आवडती गोष्ट जर आपली असली ना म्हणजे एखादी गोष्ट आवडत असली ना तर त्या गोष्टीसाठी पण टाईम काढावा लागतो ना. तर आता मला व्हिडिओ काढायला वगैरे प्रचंड आवडतं बरं का. आणि म्हणून मी कसंही असलं ना म्हणजे कसंही असू द्या पण दिवसातून थोडा तरी टाईम काढण्याचा प्रयत्न करते व्हिडिओसाठी. भलेही काही त्यातून मिळू द्या नाही मिळू द्या ह्याच्याकडे मी अजिबात लक्ष नाही देते. फक्त मी काम आपलं करत राहते किंवा मी फक्त करत राहायचं. फक्त त्याच्यातून काय आपल्याला भेटेल किंवा काय मिळेल वगैरे याच्याकडे लक्षच नाही द्यायचं अजिबात. फक्त करत राहायचं हे माझं म्हणजे डोक्यात चालू आहे बरं का. आता झोपलेला तो उठलाय. आणि मग कसे जुने म्हणजे पहिले जरी व्हिडिओ काढून ठेवलेले असले ना तरी त्याच्यामध्ये नंतर आवाज वगैरे टाकता येतो. हे तर कसं आहे ना आणि छोटं मूल घरात असलं म्हणलं ना की खरंच बरं का टाईम अजिबात भेटतच नाही. कसलाच टाईम भेटत नाही. आणि बघा इतक्या साड्या होत्या पिको करायच्या सगळ्या पिको करून घेतल्या आणि आता त्या सगळ्या नेसण्यायोग्य झाल्यात बरं का. कारण मला नेहमी प्रश्न पडायचा की असं वाटलं ना की बाबा आज साडी घालावी. पण साडी घालायची म्हणलं की मग त्याच्यावर ब्लाऊज नाही नंतर म्हणजे त्या साड्यांना पिको केलेलं नाहीत वगैरे मग कशी घालायची सगळा गोंधळ होऊन जायचा बरं का. पण आता सगळं व्यवस्थित होईल. आणि ब्लाऊज पण आता लवकरच शिवायला घेणार आहे सगळ्यांवरचे. सो चला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.